वेलकम टू साची हर्बल्स। आज आपण साबण बनवायला शिकणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच टिप्स शेअर केल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करा। तर साबण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सोप बेस। या ठिकाणी मी ब्लूबेरी सोप बेस घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत फ्रेग्रन्सेस। अशा प्रकारे खूप फ्रेग्रन्सेस माझ्याकडे आहेत वेगवेगळ्या वासाचे। मग नंतर आपल्याला लागणार आहेत मोल्ड। हे तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतील किंवा केमिकलच्या दुकानात पण मिळतात। मी ते ॲमेझॉनवरून घेतले आहेत। या ठिकाणी मी 100 ग्रॅम सोप बेस घेतलेला आहे। तुमच्याकडे जर वजन काटा नसेल तर 2 ते 2.5 इंचाचा एक तुकडा घ्या आणि त्याचे लहान लहान बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। याप्रमाणे तुम्ही साधा एक प्लेन सोप बेस, प्लेन ग्लिसरीन सोप बेस किंवा गोटमोल मिल्क सोप बेस घेऊन त्यापासून काही विशेष साबण बनवू शकता, जसं की डिटॅन, स्किन व्हाईटनिंग, स्क्रब सोप, फेशियल सोप। त्यात वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे असतात। ते कोणते टाकायचे त्यासाठी आपण एखादा डिटेल व्हिडिओ बनवूया वेळ मिळाला की। या ठिकाणी आपण जो साबण बनवणार आहे तो डबल बॉयलर पद्धतीने तयार करणार आहोत। त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करायचं आहे आणि दुसऱ्या एका भांड्यात सोप बेसचे तुकडे घ्यायचे आहेत। या ठिकाणी एक टिप शेअर करते, साबण बनवताना नेहमी स्टीलचे भांडेच वापरायचे आहेत। खूप महत्त्वाची टिप आहे। ह्या स्टेजला जेव्हा साबण पूर्णपणे मेल्ट होतो त्यावेळेस मगाशी आपण जे साबण मी तुम्हाला सांगितले स्पेशल, त्यातले इन्ग्रेडियंट्स आपण टाकायचे आहेत। आता मी ग्लिसरीन टाकलं आहे 8 ते 10 थेंब साधारण। त्यानंतर माझ्याकडे हा शेवंतीचा फ्रेग्रन्स आहे, तो मी 20 थेंब ॲड केले आहे। खूप छान स्मेल आहे याला। आणि हा मेल्ट झालेला साबण आपण आता ओतून घेणार आहोत मोल्डमध्ये। या ठिकाणी तुम्हाला बबल्स दिसतील। अल्कोहोलचा स्प्रे वापरून तुम्ही ते बबल्स काढू शकतात किंवा हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने ते दूर करता येतात। साधारण अर्ध्या तासात आपला साबण तयार होतो। आपण तो डिमोल्ड करून घेऊया। आणि अशा प्रकारे आपला सुंदर साबण तयार झालेला आहे। असे वेगवेगळे फ्रेग्रन्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या सुगंधाचे साबण बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। थँक्यू।